सुरूच राहणार मोहन भागवतांचं विधान, तर हिंदू व्यक्तीच संघाचा सरसंघचालक बनू शकतो, सरसंघचालकांनी केलं स्पष्ट. सलमान खानचं स्वागत झालं म्हणजे यापुढे मुस्लिमांना संघाच्या कार्यक्रमात खुलं आमंत्रण देणार आहात का? मोहन भागवतांनी हे स्पष्ट केलं असतं तर बरं झालं असतं. संजय राऊतांचा जोरदार टोला. मुंबईतला मराठी माणूस हा हिंदू हे भाजपला आता कळलं, तर आमच्या दबावापोटीच भाजपकडून मुंबईमध्ये मराठी महापौर. संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. अजित पवारांच्या अपघाती निधनाचा सुळेंना धक्का. 13वा होईपर्यंत माध्यमांशी बोलणार नाही, सुप्रिया सुळेंची न्यूज 18 मराठीला माहिती. निवडणुकीनंतर ईव्हीएमच्या पेट्या आढळल्या धाब्यावर. सोलापूरच्या मोहोळमधील धक्कादायक प्रकार. उमेश पाटलांनी जाब विचारल्यानंतर दोन्ही मशीन घेतल्या ताब्यात. एक महत्त्वाची अपडेट मुंबईमधून. मुंबईच्या चेंबूरमधील बिल्डर सुशील रहेजाच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. वंचितच्या महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहोनी, युवा आघाडीचे सागर गवई यांच्यासह इतर आरोपींवरती गुन्हे दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वी रहेजा बिल्डरने कार्यालयात कर्मचाऱ्याला अपमानजनक जातीवाचक शिवीगाळ केलेली होती. गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा बिल्डरला अटक न झाल्यामुळे वंचितने आक्रमक पवित्रा घेतलाय. या प्रकरणानंतर वंचितच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, मात्र वंचितच्या आंदोलनानंतर सुद्धा बिल्डरला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांनी रहेजाचं ऑफिस फोडलं. शिवाजीनगर पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे. बिल्डरला रस्त्यावरती फिरू देणार नाही असा इशारा वंचितने रहेजा बिल्डरला दिलेला होता. वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्ष स्नेहल सोनी व सागर गवई यांना सुशील रहेजा बिल्डरच्या ऑफिस तोडीबद्दल अटक केलेली आहे. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर कोणत्याही महिलेला अटक करता येत नाही, तरी पोलिसांनी जाणीवपूर्वक स्नेहलताई सोहनी यांना अटक केलेली आहे. परत त्या गुन्ह्याची हद्द पोलीस स्टेशनची हद्द असते गोवंडी पोलीस स्टेशन, पण त्यांना जाणीवपूर्वक शिवाजीनगर पोलीस स्टेशन या हद्दीमध्ये आणले गेले. पुढे जाऊया. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावात आज गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिवस सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होतोय. आज लाखोंच्या संख्येत गजानन भक्त शेगाव नगरीमध्ये दाखल झालेत. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलेलं आहे. तरीसुद्धा मंदिरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे यांनी. पाहूया. 148वा प्रगट दिवस आणि 148व्या प्रगट दिनानिमित्त लाखो भाविक जे आहेत ते संत नगरीमध्ये दाखल झालेत. आता मी मंदिरामध्ये आहे आणि आपण देखील या ठिकाणी परिस्थिती बघू शकता की सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते मिनी पंढरीमध्ये दाखल झालेले आहेत. काही गजाननाचे भक्त देखील या ठिकाणी आले आहेत. आपण त्यांना देखील विचारण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. आजीबाई आली. आजीबाई कुठनं आलेत तुम्ही? आम्ही लोणार. लोणारून आले. किती लोक आले तुम्ही सर्व? 50 कसं वाटते आज प्रगट दिन आहे? चांगलं वाटतं. किती वाजता नंबर लागलाय? इथं का 7:30ला. लाईनला किती वाजता लागल्या होत्या? आम्ही 4ला. आजीबाई तुम्ही कुठनं आले? आम्ही लोणार तालुका बुलढाणा जिल्हा. आम्ही रात्री 8ला गायगावून आलो होतो. गायगावून पायी चालत आलो रात्री 8 वाजेपर्यंत. कुठनं आले भाऊ तुम्ही? सेलूवरून. आज प्रगट दिन आहे, कसं वाटतंय? मस्त छान वाटतंय. किती वाजता नंबरला लागले? आम्ही 1 वाजता दर्शनाला रांगेत लागले आणि 7 वाजता दर्शन झालं. 1 वाजता गजानन महाराजांच्या दर्शनासाठी रांगेमध्ये लागले होते आणि तब्बल 7 वाजता त्यांचं या ठिकाणी दर्शन झालंय. गजानन महाराजांच्या चेहऱ्यावर अक्षरशः आनंद आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण खरं तर आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील मोठ्या थाटात गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. राहुल खंडारे, न्यूज 18 मराठी, बुलढाणा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघाकडून मुंबईमध्ये 2 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं. आज या व्याख्यानमालेचा शेवटचा दिवस आहे.
सरसंघचालक मोहन भागवत हे या व्याख्यानमालेला संबोधित करत असून कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी राजकारण, सिनेमा, साहित्य, प्रशासन यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती। आज व्याख्यानमालेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत आणि उपस्थितांमध्ये प्रश्नोत्तरे होणार आहेत। आजच्या संवादात सरसंघचालक कुठल्या मुद्द्यांवर भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। म्हणजे माझं लहानपण शाखेत गेलं, त्यामुळे ते जात नाही ती जी काही डिसिप्लिन, गेम्सबद्दल आवड, पॅशन फॉर द नेशन जसं म्हणतो ना, तसं ते तेव्हा. पण आता होत नाहीत तशा शाखा. पण आम्ही लहानपणी आमच्या शाखा अटेंड करूनच थोडी डिसिप्लिन आलेली आहे. त्यामुळे आज हा इतकी चांगली ऑपॉर्च्युनिटी सोडायची नाही, म्हणजे ऐकायला मिळते अटक इव्हेंट. या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी कृष्णा औटी यांच्याकडून। तर कृष्णा, संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेचा आजचा दुसरा दिवस आहे। काल देखील सरसंघचालक मोहन भागवत यांनी वक्तव्य केलेलं होतं की आम्ही आमच्या अटी शर्तींवर जगाशी व्यवहार करू, कुठल्या टॅरिफच्या दबावावर नाही। आज काय वाटतंय, कुठल्या पद्धतीची विधानं होऊ शकतात? प्रश्न उत्तराचा तास देखील आज आहे। नक्कीच आपण पाहायला गेलं तर काल आजचा दुसरा दिवस जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्षानिमित्त अगदी देशभरातच संपूर्ण जे आहे ते कार्यक्रम या शताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम घेतले जातात आणि आज देखील दुसरा दिवस आहे आणि वरळी नेहरू सेंटर येथे जे आहे ते कार्यक्रम पार पडत आहे। अगदी मोहन भागवत देखील जे आहे ते कार्यक्रमासाठी दाखल झाले आहेत। त्याचबरोबर अनेक दिग्गज कलाकार असतील आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज लोक ह्या शताब्दी वर्षानिमित्तच्या कार्यक्रमाला जे आहे ते व्याख्यानमालेचं जे आहे ते दाखल झालेले आहेत। अगदी पाहायला गेलं तर कालच मोहन भागवत यांनी पाहायला गेलं तर काल संपूर्ण संघाबद्दलच्या मनातील लोकांची धारणा या संदर्भात जे की भाष्य केलं होतं आणि आज देखील या प्रश्नोत्तराचा देखील कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे। आणि या संदर्भात संपूर्ण पाहायला गेलं तर नक्की सरसंघचालक मोहन भागवत नक्की काय या प्रश्नोत्तरादरम्यान जे आहे ती काय प्रश्नांची उत्तरं देतात किंवा संपूर्ण जनतेच्या धारणाबद्दल आणि संपूर्ण मनातील धारणा याची व्यापक भूमिकेसंदर्भात देखील काय बोलतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। प्रियंका, निश्चितच श्रीकृष्ण, नेमका आजच्या दिवशीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत काय विधान करतात, काय वक्तव्य करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि पुढच्या बातमीकडे आपण आता वळूया। श्रीकृष्ण, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावामध्ये गजानन महाराजांचा 148वा प्रगट दिन आज साजरा होतोय। थाटामाटात हा साजरा होतो आहे। आठवडाभर प्रगट दिन सप्ताह सुद्धा होता। गजानन भक्त शेगावामध्ये दाखल झालेले आहेत। भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनानं रात्रभर दर्शनाकरता मंदिर खुलं ठेवलं होतं। तरी सुद्धा मंदिरात भाविकांची अलोट गर्दी अजूनही आहेच। या सगळ्याविषयी आपल्याला अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे। गजानन महाराजांचा आज प्रगट दिन आणि प्रगट दिनानिमित्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून लाखो भाविक जे आहेत ते गजाननाच्या प्रतिपंढरी म्हणजेच शेगावी नगरीमध्ये दाखल झालेत। आता मी गजानन महाराजांच्या त्याच मंदिरामध्ये आहे, ज्या मंदिरामध्ये सकाळपासूनच गजानन महाराजांच्या भक्तांनी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। मंदिर प्रशासनानेही या ठिकाणी 2 दिवस हे मंदिर जे आहे ते भक्तांच्या दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतो की सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात अशी गजानन महाराजांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे। दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील गजानन महाराजांचा प्रकट दिन जो आहे तो या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होतोय। लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वच गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते शेगावी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि सकाळपासूनच मोठ्या मनोभावे असं गजानन महाराजांचे दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। श्रीमुखाच्या दर्शनासाठीही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। जर का श्रीच्या समाधीचे दर्शन घ्यायचं म्हटलं तर 5.5 तासाचा अवधी जो आहे तो या ठिकाणी लागतोय आणि श्रीमुखाच्या दर्शनासाठी तब्बल 1 तासाचा वेळ जो आहे तो या ठिकाणी लागतोय। महाराष्ट्रभरातूनच नव्हे तर देशभरातून गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते संत नगरीमध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये गजानन महाराजांचा प्रगट दिन जो आहे तो या ठिकाणी साजरा होतोय।
मंदिर प्रशासनाकडूनही भक्तांच्या दर्शनासाठी 2 दिवस हे मंदिर या ठिकाणी उघडं ठेवण्यात आलेलं आहे. तर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती शेगावी नगरीमध्ये दाखल झाल्यामुळं पोलिसांकडूनही या ठिकाणी कडेकोट असा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडावा याची दक्षता जी आहे ते मंदिर प्रशासन आणि पोलीस प्रशासन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. देशभरातून मोठ्या प्रमाणात गजाननाचे भक्त जे आहेत ते शेगावी नगरीमध्ये दाखल झाल्यामुळं संत नगरीला जणू काही जत्रेचं स्वरूप आलंय. राहुल खंडारे, न्यूज 18 मराठी, बुलढाणा.